Okay, good afternoon, everyone. First unit आपला संपलेला आहे. In the first unit, we have discussed first the definition of vector space. Definition of vector space सगळ्यांना क्लिअर झाली असेल. त्यानंतर सबस्पेस वरती रिझल्ट्स. त्यानंतर linear combination of vectors म्हणजे काय. After that, we have discussed the linearly dependent set of vector, linearly independent set of vectors, then basis of vector space V, dimension of vector space V, and then row space, null space, rank, not rank, like in solution space, nullity rank of the matrix, and some examples we have discussed. तर ह्या युनिट मध्ये सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. Now we have discussed only vector addition in that unit. We have discussed only vector additions. Now how one can multiply the vector? There is no multiplication, regular multiplication possible in the vector space. As your physical quantity vector, you define two types of product. One product is like vector product because it will show again a vector. When you take a product of two vector, it gives a vectorizer scalar. Which product gives scalar? It's a dot product. आहे ना, आपण फिजिक्स मध्ये पाहतो ना, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला तो स्केलर देतो आणि क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो वेक्टर देतो. तर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला डॉट प्रोडक्ट म्हणजे ज्याचा रिझल्ट स्केलर येईल. इथं स्केलर म्हणजे आपली फील्ड असेल आणि थ्रू आउट दिस कोड आवर फील्ड इज अ सेट ऑफ रिअल नंबर. तेव्हा तुम्ही एमएससी मॅथमॅटिक्स कराल, तुम्हाला एखाद्या फील्ड चेंज असतील, फायनाइट फील्ड असतील किंवा फील्ड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा असेल. तर आपल्याला सेकंड युनिट ते स्टार्ट करायचं आहे. सेकंड युनिटचं टायटल आहे इनर प्रोडक्ट स्पेसेस. आता आपण एक डेफिनेशन पाहिले असेल वेक्टर कॅल्क्युलस मध्ये की आपण जर समजा आपल्याला वेक्टर यू दिला आणि वेक्टर व्ही दिला, तर वेक्टरला इथं आपण बार कुठेच दिलेला नाही, पण फिजिकल कॅल्क्युलस मधला वेक्टर समजून आपण बार देऊ त्याला. यू बार आणि व्ही बार यांचा डॉट प्रोडक्ट, आणि हा शक्यतो कुठला असतो, एक तर R2 चा असेल किंवा R3 चा असेल. R2 म्हणजे जस्ट प्लेन एनी पॉइंट A, B. This is R2 and R3 is three-dimensional space, X axis, Y axis and Z axis. The point in the space has required three positions. X first point on X axis, distance from origin हे A असेल, हे B असेल आणि हे C असेल. त्याप्रमाणे हा पॉइंट तुमचा आलेला असेल. म्हणजे प्रत्येक प्लेनला परपेंडिक्युलर टाकायचा. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर X आणि Y तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. हा Y आहे आणि हा काय आहे, X कोऑर्डिनेट आहे. असो, हे फक्त R2 आणि R3 चे रिप्रेझेंटेशनच आहे. त्यामधला U आणि V असेल तर आपण U डॉट V आपण त्या ठिकाणी कसं डिफाइन करतो. समजा आता वेक्टर आहे I will erase all things. U आणि V टू वेक्टर्स आहेत आणि आपल्या फिजिकल सायन्स मध्ये समजा आपण R3 मधले समजू, R2 किंवा R3 मधले समजूया. This is X axis, Y axis and Z axis. And suppose this is your U vector. I called origin as O, and this is your V vector. This point I call it as, and it has position U1, U2, U3, and this has position V1, V2, V3 coordinates. याचे coordinates म्हटलं आपण. And let angle between these two vectors, you know it as theta. मला सांगा U डॉट V आपण त्या ठिकाणी कसं डिफाइन करत होतो तिकडे कॅल्क्युलस मध्ये. हाऊ वन कॅन डिफाइन दिस U डॉट V? इट इज मॅग्निट्यूड ऑफ U, magnitude of V multiplied by cos of theta. And what is theta? Theta is angle between the vector U and V. That's it. या प्रकारे आपण तिथे डिफाइन करत होतो. तर ह्या प्रॉडक्टचा आपल्याला काय उपयोग करता येईल का या प्रॉडक्टचा? आणि याच्यात जर समजा U आणि V 0 असेल तर आपण डायरेक्ट 0 लिहिलं तरी चालतं या ठिकाणी.
यू आणि व्ही च्या किमतीचं 0 असेल तर आपण डायरेक्ट 0 लिहिलं तरी या ठिकाणी चालते. तर ही डेफिनेशन म्हणून फक्त आपण रिकॉल केली असं समजा. आणि इथं मला एक सांगा, मॅग्निट्यूड यू चा अर्थ काय असेल? मॅग्निट्यूड यू हा काय असतो? डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. आपल्या रिअल नंबर मध्ये पाहिलं म्हणजे पाहिलं तर मॅग्निट्यूड यू म्हणजे डिस्टन्स वरचं, आणि डिस्टन्स आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने काढतो. u1 minus 0 square, u2 minus 0 square and u3 minus 0 square. हा मॅग्निट्यूड यू असेल. आणि तसं जर मॅग्निट्यूड व्ही काढायचं ठरलं तर, आणि हे रिअल नंबर असतील सर्व. हे काय केलं आपण? वर्गाची बेरीज केली. कोणता नंबर निगेटिव्ह आणि कॉम्प्लेक्स नंबर याचा प्रश्न नाही येते. स्क्वेअर रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट हे नेहमी काय असेल? रिअल नंबर असेल. सो दिस आर द मॅग्निट्यूड्स ऑफ यू कॉमा व्ही. याचा उपयोग करून आपण काय फॉर्म्युला तयार करू शकतो का त्याचा विचार करायचा. आणि आता या ठिकाणी आपण वेक्टर कॅल्क्युलस मध्ये जरी आपण इथं मॅग्निट्यूड यू म्हणत असू, आपल्या इनर प्रोडक्ट स्पेस मध्ये याला नोटेशन आपलं असं राहणार आहे. त्याला म्हणायचं नॉर्म ऑफ यू. ठीक आहे, ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगेल मी नॉर्म ऑफ वेक्टर यू. आणि वेक्टर हा नेहमी तुमचा काय असेल? आपण फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस मध्ये डिफाइन करतो. इनफायनाइट डायमेन्शनल डिफाइन करता येतं, थोडं वेगळ्या प्रकारे डिफाइन करावं लागतं. आपण हे फायनाइट डायमेन्शनलच पाहणार आहे. तर याच्यात आता हे झालं फिजिक्स मधलं आपलं जे काय असेल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिफाइन केला. मग या फिजिक्सचे लॉ व्हायलन्स नव्हता, अशाच प्रकारचे आपल्याला प्रॉडक्ट डिफाइन करता येतील का? कारण आता ठीक आहे, आपले वेक्टर आता इथं R1, R2, R3, R4, Rn आहे. कोणी पॉलिनॉमियल घेईल, कोणी मॅट्रिक्स घेईल, कोणताही. आपण वेक्टर स्पेसचे वेगवेगळे एक्झाम्पल पाहिले, फंक्शन स्पेस घेईल. मग अशा ठिकाणी इनर प्रोडक्ट, अशा ठिकाणी वेक्टरचा प्रॉडक्ट कसा डिफाइन करायचा? इथं प्रॉडक्ट वेगळा, इथं प्रॉडक्ट फक्त हे दोन वेक्टरचा प्रॉडक्ट डिफाइन केला आपण. इनर म्हणजे काय? असे वेक्टर्स की त्या वेक्टर स्पेस पी मधलेच दोन ऑब्जेक्ट्स त्यांचा प्रॉडक्ट केला. दिस प्रॉडक्ट इज ऑलवेज फंक्शन फ्रॉम व्ही क्रॉस व्ही टू एफ फीड एफ, जे काय असेल ते. हा डॉट प्रॉडक्ट किंवा जो काय आपण त्याला नोटेशन देणार आहोत, इथं नोटेशन या प्रकारे दिलेलं आहे. द डॉट ऑफ यू कॉमा व्ही इज डिनोटेड बाय यू व्ही, द प्रॉडक्ट ऑफ यू कॉमा व्ही. तर त्या इनर प्रॉडक्ट म्हणजे फक्त तुम्हाला तो प्रॉडक्ट डिफाइन करायचा, आणि तो डिफाइन केलेला प्रॉडक्ट जर सर्टन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच त्या वेक्टर स्पेसला तुम्ही इनर प्रोडक्ट स्पेस म्हणायचं विथ द डिफाइन इनर प्रोडक्ट. तर त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, हे झालं बेसिक रिव्हिजन. आता आपण पाहूयात कॉम्पोनंट फॉर्म्युला फॉर द डॉट प्रॉडक्ट, आणि मग याचं फॉर्म्युलाइज डेफिनेशन करू. कॉम्पोनंट फॉर्म्युला फॉर द डॉट प्रॉडक्ट. तर वरती आपण डिनोट केलेले यू हा होता आपला u1, u2, u3 and v is v1, v2, v3. v2 नॉन झिरो वेक्टर्स. एक जरी वेक्टर 0 असेल तर प्रोडक्ट 0 समजायचा. v2 नॉन झिरो वेक्टर्स इन वेक्टर स्पेस R3. R3 समजायचं इथं ओव्हर R, इन वेक्टर स्पेस R3 ओव्हर R. पुन्हा वरचे डायग्राम काढतो या ठिकाणी मी. वेक्टर यू आपण ओपी ने डिनोट करू, आणि वेक्टर व्ही ओ क्यू ने डिनोट करू. पी चं पोझिशन आहे u1, u2, u3, आणि क्यू चं पोझिशन आहे v1, v2, v3. आणि हा असेल डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. हा पी क्यू असेल हे वेक्टर्स यू आणि व्ही, आणि यांच्या मधला अँगल आपण थिटा समजत. आपण वरच्या फॉर्म्युला जनरलाइज करतोय. थिटा इज अँगल बिटवीन वेक्टर यू अँड व्ही. आता कोसाइनचा लॉ शाळेमध्ये शिकला असाल तुम्ही त्या ट्रायंगल साठी. बाय द लॉ ऑफ द कोसाइन्स, थोडक्यात हा फॉर्म्युला डिराइव्ह करतो आपण. बाय द लॉ ऑफ कोसाइन्स, व्हॉट इज पी क्यू स्क्वेअर? पी क्यू स्क्वेअर हा काय? वेक्टर यू चा मॅग्निट्यूडचा वर्ग प्लस वेक्टर व्ही च्या मॅग्निट्यूडचा वर्ग, आणि -2 टाइम्स
आणि इथं जर अँगल 90 असेल तर बरोबर पायथागोरसचा थेरम होल्ड होतो. इथं अँगल 90 असेल तर बरोबर पायथागोरसचा थेरम होल्ड होतो. मी थोडक्यात त्याला 2 डायमेन्शनल फिगर काढून दाखवतो इथे. हा अँगल 90 समजू नका इथे. ही लांबी मॅग्निट्यूड यू म्हणून, मॅग्निट्यूड व्ही म्हणून, आणि हे तुमचं पी क्यू. हो, तर आपल्याला ही लेंथ काढायची, ही लेंथ काढायची. तर ही लेंथ काय असते, या दोघांच्या वर्गाची बेरीज -2 टाइम्स ऑफ दिस. हा कोसाइन्स रूल आहे फॉर एनी ट्रायंगल. ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल, म्हणजे थिटा या दोघांमधला 90 डिग्री देत असेल, तर बरोबर पायथागोरस थेरम इथं होल्ड होतोय. पायथागोरस थेरम सुद्धा आपल्याला इनर प्रॉडक्ट शिकवायचा आहे. पायथागोरस थेरम आपला जनरल ट्रिग्नोमेट्री मधला, आपल्याला वेक्टर स्पेस मधला पायथागोरस थेरम शिकवायचा आहे. तर मग आता या ठिकाणी पीक्यू हा काय असेल, व्हॉट इज पीक्यू किंवा वेक्टर पीक्यू काय असेल मला सांगायचे. आता डायरेक्शन आपण अशी दिलेली याची डायरेक्शन बघा, ओपी, ओपी म्हणजे यू हा, आणि मग आता पीक्यू आपल्याला लिहायचा आहे. तर पीक्यू हा काय असेल, डिस्टन्स बिटवीन, पीक्यू सांगा, पीक्यू कसा रिप्रेझेंट करायचा. याची डायरेक्शन अशी इकडे, याची डायरेक्शन अशी, आणि मी पी क्यू लिहितो म्हणजे पी टू क्यू असं डायरेक्शन आहे. ज्यावेळेस मी असं लिहितो ना पी क्यू, तर इट इज गोइंग फ्रॉम पी टू क्यू. हाऊ इट रिप्रेझेंट्स, इट विल रिप्रेझेंटेड बाय ओ क्यू मायनस ओपी, अशा प्रकारे राहील तो. ओ क्यू मायनस ओपी म्हणजे काय, व्ही मायनस यू. मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू काय असेल याचा, मी वेक्टर नोटेशन इथे लिहित नाही, जस्ट पी क्यू आय एम सेइंग हियर. तर आपल्याला काय मिळेल, 2 टाइम्स मॅग्निट्यूड यू मॅग्निट्यूड व्ही कॉस थिटा. याला आपण शिफ्ट केलं, तो आहे मॅग्निट्यूड यू स्क्वेअर मॅग्निट्यूड व्ही स्क्वेअर मायनस पी क्यू. पी क्यू म्हणजे काय, मॅग्निट्यूड व्ही मायनस यू स्क्वेअर. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. तर मॅग्निट्यूड यू स्क्वेअर काय आहे, मॅग्निट्यूड यू स्क्वेअर, ठीक आहे. आणखी एक आपण लिहूयात त्याला. यू म्हणजे u1 u2 u3, म्हणजे u1i प्लस u2j प्लस u3k याचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. इट्स v minus u. निकिता एलगट्टे, इट्स v minus u. Anyway, you are writing magnitude square, it is u minus u or u minus v, both were and the same. But as per the direction from p to q, it should be, if you are writing qp, then it is u minus v, and if you are writing pq, then it is v minus u, but distance will be the same. Now what is v? V is v1 v2 v3. याचा मॅग्निट्यूड काढायचा आणि मॅग्निट्यूड काढल्यानंतर वर्ग करायचा. and what is v minus u? So it is v1 minus u1 first component, v2 minus u2 आणि v3 minus u3 याचा मॅग्निट्यूडचा वर्ग. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचंय, स्क्वेअर रूट u1 स्क्वेअर u2 स्क्वेअर u3 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट v1 स्क्वेअर v2 स्क्वेअर v3 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट, आणि याचा वर्ग करायचा. परत प्रत्येकाचा आपण वर्ग केलेला आहे. इथं काय येईल, v1 मायनस u1 स्क्वेअर प्लस v2 मायनस u2 स्क्वेअर प्लस v3 मायनस u3 स्क्वेअर, आणि मग याचा काय करायचं, वर्ग करायचा. मॅग्निट्यूडचा वर्ग प्रत्येक ठिकाणी. पुढे काय येईल, आता याचा वर्ग केल्यानंतर u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस u1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स u1 v1 प्लस v2 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स u2 v2 प्लस v3 square plus u3 square, not plus minus 2 times u3 v3
आणि आता मायनस काढण्यातच लक्षात येईल की हे सर्व कॅन्सल होत आहेत. हा v1 u1 स्क्वेअर कॅन्सल झाला, v2 u2 स्क्वेअर कॅन्सल झाला, हे सर्व कॅन्सल झाले. मग राहिलं काय शेवटी हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 2 टाइम्स मॅग्निट्यूड u मॅग्निट्यूड v cos थिटा मिळालेला आहे या ठिकाणी. 2 टाइम्स 2 कॉमन काढतो, u2 v2 प्लस अगोदर u1 v1 लिहा, u2 v2 प्लस u3 v3. The 2 will get cancelled. cos थिटाची डेफिनेशन आठवत असेल आपल्याला, u1 v1 प्लस u2 v2 प्लस u3 v3 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड u मॅग्निट्यूड v. तर न्यूमरेटरला जो लिहिलाय त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. हे कॉम्पोनंट वाईज मल्टिप्लाय केले, हे डॉट प्रॉडक्ट केला. कॉम्पोनंट वाईज म्हणजे u1 हे काय आहे, u1 u2 u3 याचा डॉट प्रोडक्ट कुणाशी घेतला, v1 v2 v3c. म्हणजे यू डॉट प्रोडक्ट काय करतो आपण, i डॉट i1 लिहितो, j डॉट j1 लिहितो आणि k डॉट k1 लिहितो, बाकी सर्व झिरो आहेत. तर u1 v1 प्लस u2 v2 हे कॉम्पोनंट मल्टिप्लिकेशन, त्याला स्पेशल नाव दिलेलं आहे. अशा प्रकारच्या कॉम्पोनंट मल्टिप्लिकेशनला लिहिलेलं अल्जेब्रामध्ये युक्लिडियन प्रॉडक्ट म्हणतात. युक्लिडियन प्रॉडक्ट म्हणजे काय, करस्पॉन्डिंग पोझिशनचं मल्टिप्लाय करून बाकीचं ऍड करणे. तर जे न्यूमरेटरला सर्कल केलेलं आहे तेच ऍक्च्युअली काय आहे, डॉट प्रॉडक्ट आहे. त्यालाच आपल्याला पुढे इनर प्रॉडक्ट असं नाव द्यायचं. सो इन R3 आता त्याला आपण u डॉट v असं नाव दिलं. इन R3 u डॉट v काय असेल, u1 v1 प्लस u2 v2 प्लस u3 v3. याच्या बरोबर चालतं आपलं मॅग्निट्यूड u मॅग्निट्यूड v cos थिटा. आज काय होता, मॅग्निट्यूड u मॅग्निट्यूड v cos थिटा. ते जर आपण इन R2 विचार केला, R2 म्हणजे दोनच टपल, u1 v1 प्लस u2 v2 तो असेल मॅग्निट्यूड u मॅग्निट्यूड v cos थिटा. हा जो आपण जो आहे याला आपल्याला युक्लिडियन प्रॉडक्ट म्हणायचं आहे. दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड युक्लिडियन प्रॉडक्ट, कॉम्पोनंट वाईज मल्टिप्लाय करून केलेलं. मग ते युक्लिडियन प्रॉडक्ट कोणावर डिफाइन करायचे, युक्लिडियन एन स्पेस वरती. युक्लिडियन एन स्पेस. If u equal to u1 u2 un, v is equal to v1 v2 vn are any two vectors in Rn, are any two vectors in Rn, then आता ज्या प्रॉडक्ट आहे ना त्याला आपण युक्लिडियन इनर प्रॉडक्ट म्हणतो. then the Euclidean inner product आताशी नाव आलं इनर प्रोडक्ट नाव. then the Euclidean inner product of u and v is denoted by u dot v and given by u dot v equal to समजा u1 u2 u3 याचा डॉट घ्यायचा, v1 v2 v3 वरती केलेल्या एक्सप्रेशन प्रमाणे हा काय असेल, u1 v1 प्लस u2 v2 प्लस u3 v3. हा आहे u डॉट v. याला युक्लिडियन इनर प्रॉडक्ट म्हणायचं आणि Rn ला युक्लिडियन एन स्पेस म्हणायचं. इज युक्लिडियन inner product, and with this product Rn is called Euclidean n space. n ची किंमत काय असेल त्याप्रमाणे लिहायचं, n equal to 1 n equal to 2 n equal to 3 काय असेल त्याप्रमाणे लिहायचं. तर n equal to 1 आणि 3 ला आपल्याला ऑर्डिनरी डॉट प्रोडक्ट आहे, पुढे पण डॉट प्रोडक्ट आहे, त्याला आपण पुढे तिकडे आपण डिफाइन केलेलं नाही, तिकडे वेक्टर हायजॅक पेक्षा आपण जास्त घेत नाही. युक्लिडियन इनर प्रोडक्टचा आपण एक्झाम्पल पाहूयात. समजा फाइंड Euclidean inner product of vectors u is equal to -1
2 3 5 v is equal to 3 minus 2 0 4 in R4 आपल्याला हे फाइंड करायचं आहे. म्हणजे फोर स्पेस आहे, युक्लिडियन फोर स्पेस आहे. तर यू डॉट व्ही काय असेल चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही किंवा अनम्यूट करून बोलू शकता काय आन्सर आहे त्याचं. अशा असंख्य एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकता. इथे येईल -1 × 3 प्लस 2 × -2 प्लस 3 × 0. हा इंटू म्हणजे रेग्युलर मल्टिप्लिकेशन आहे. किती आलं 13. ओके. -3 -4 0 20. प्रॉडक्ट आणि मी स्केलर नंबर असेल, रिअल नंबर असेल. इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. ठीक आहे. ज्यांचा प्रॉडक्ट 0 येतो त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. त्या ठिकाणी इथं परपेंडिक्युलर शब्द येणार नाही, इथं ऑर्थोगोनल शब्द येईल. जेव्हा तेव्हा तो टॉपिक येईल आपण त्या ठिकाणी ते पाहणार आहोत. म्हणजे कॉस थिटा 0 केव्हा येतो, कॉस थिटा 0 हा केव्हा येईल ज्यावेळेस थिटाची किंमत 90 असेल तेव्हाच. म्हणजे आपल्याला 90 डिग्री अँगल ज्या दोन वेक्टर मध्ये आहे, 90 डिग्री अँगल ज्या दोन वेक्टर मध्ये आहे त्या दोन वेक्टरला आपल्याला काय म्हणता येतं ऑर्थोगोनल. परपेंडिक्युलर शब्द राहणार नाही तर त्या दोन वेक्टरला आपण ऑर्थोगोनल म्हणू शकतो. निकिता एलगट्टे बोला काय म्हणायचं तुम्हाला. निकिता परपेंडिक्युलर कसं काय, ऑर्थोगोनल कसं काय. परपेंडिक्युलर आपण कुठे इमॅजिन करतो, प्लेन मध्ये इमॅजिन करतो ना. परपेंडिक्युलर ऑर्थोगोनल पण ज्यावेळेस डायमेन्शन वाढेल टू 3 डायमेन्शनल 4 डायमेन्शनल त्या ठिकाणी परपेंडिक्युलर शब्द वापरायचा नाही, ऑर्थोगोनल शब्द वापरायचा. का क्वेश्चन विचारला चला का म्हटलं काय करणार आहे का अनम्यूट करून बोला कधी तुम्हाला विचारायचं असेल तर. तर इथं युक्लिडियन वाटल्यास डेफिनेशन करू आपण त्या युक्लिडियन स्पेसची. द वेक्टर स्पेस वरती R4 होता, वेक्टर स्पेस Rn और फील्ड इक्वल टू R और म्हणजे फील्ड विथ विज्युअल ऑपरेशन्स. विज्युअल म्हणजे काय वेक्टर ऍडिशन and scalar multiplication. Vector addition and scalar multiplication इथं and म्हणत नाही, इथं कॉमन म्हणतो. and Euclidean inner product and Euclidean inner product जो वरती आपण डिफाइन केला तोच प्रोडक्ट and Euclidean inner product is called Rn लाच Euclidean स्पेस म्हणायचं. फक्त युज्युअल वेक्टर ऍडिशन, युज्युअल स्केलर मल्टिप्लिकेशन आणि Euclidean inner product तो आता डिफाइन केलेला असतो. इज कॉल्ड Euclidean inner space. जर प्रॉडक्ट इनर प्रॉडक्ट वरच्या प्रमाणे डिफाइन केलं नसेल, प्रॉडक्ट डिफाइन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धत आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. तसा केलेला नसेल तर त्याला युक्लिडियन म्हणायचं नाही. युक्लिडियन काय हे शब्द लक्षात ठेवा. युक्लिडियन प्रॉडक्ट म्हणजे काय कॉम्पोनंट करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटला मल्टिप्लाय करणं आणि सगळ्यांचं ऍडिशन करणं हा आहे युक्लिडियन प्रॉडक्ट. नसाल युक्लिडियन तर मेन्शन केलेलं असेल कोणत्या प्रकारचं प्रॉडक्ट आहे. आपण काय रिझल्ट बघू याच्यावरती. theorem if u v and w are vectors in Rn and k be any scalar, then you have to prove the following. डॉट प्रॉडक्ट कॉम्युटेटिव्ह हे प्रूव्ह करायचं. दुसरं डॉट प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह आहे हे पण प्रूव्ह करायचं. यू डॉट व्ही डॉट डब्ल्यू हा येईल यू डॉट डब्ल्यू प्लस व्ही डॉट डब्ल्यू. तिसरा स्केलर
हा स्केलर इंटू यू डॉट व्ही केलाय, तर के स्केलर इंटू यू डॉट व्ही करू शकतो, म्हणजे दोन रिअल नंबरचा प्रॉडक्ट केल्यासारखं आहे. यू डॉट व्ही पण रिअल नंबर आहे आणि के पण रिअल नंबर आहे. चौथं मला सांगा यू डॉट यू नेहमी काय असेल, 0 किंवा ग्रेटर दॅन 0 असेल कम्प्लिटली, आणि तो 0 केव्हा असेल, यू ची किंमत 0 असेल तेव्हाच. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय या ठिकाणी. ठीक आहे, आता आपल्याला यू आणि व्ही समजावं लागतील काय एन याच्यामधले आर एन मधले. तर यू हा आहे u1 u2 un वेक्टर यू, व्ही आहे v1 v2 vn, आणि w आहे w1 w2 wn. कुठले आहेत ते, आर एन मधले आहेत. आणि के बी एनी स्केलर एवढंच दिलेलं आहे. तर पहिलं आपल्याला कॉम्युटेटिव्ह लॉ दाखवायचा होता. तर यू डॉट व्हीचा प्रॉडक्ट काय येईल, समोर यू आणि व्ही आहे यांचा प्रॉडक्ट काय येईल, डॉट प्रॉडक्ट युक्लिडियन प्रॉडक्ट, तो येईल u1 आणि v1 करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट. पहिला कॉम्पोनंट मल्टिप्लाय करणे, बाकीचे ऍड करणे, u2 v2 आणि शेवटचं un vn. आता हे काय आहे, ते तुम्ही सरळ सरळ रिअल नंबरची ऍडिशन केलेली आहे, मल्टिप्लिकेशन करून ऍड केलेलं आहे. तर इथे तुम्ही असं म्हणू शकता की v1 u1 असं लिहू शकता, v2 u2 असं लिहू शकता, या ठिकाणी vn un असं लिहू शकता. सिन्स ui vi is nothing but vi ui because all are the real components. हे सगळे u1 u2 un रिअल नंबर आहेत. रिअल नंबरचं मल्टिप्लिकेशन कॉम्युटेटिव्ह आहे, म्हणजे हे काय आहे, v1 v2 vn याचा डॉट प्रॉडक्ट तुम्ही कुणाशी घेतलाय, u1 u2 un शी घेतलेला आहे. हा v1 v2 ला v नाव दिलं होतं, याला आपण u नाव दिलं होतं, म्हणजे आपण प्रूव्ह केलं u डॉट v हा काय आहे, v डॉट u. कोणत्या u आणि v असो आर एन मधला आपण हे प्रूव्ह केले. त्याच्यामध्ये काय अडचण असू नये, सरळ सरळच आहे, ते तुम्ही पण प्रूव्ह करू शकलो असता. बाकीचे तुम्हालाही प्रूव्ह करता येतील. अटेंडन्स मार्क करा तुम्ही, बाकी अटेंडन्स मार्क करा, मार्क युअर अटेंडन्स. आता याचा बी पार्ट काय दाखवायचं आपल्याला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखा आहे. u डॉट v डॉट w इक्वल टू u डॉट w प्लस v डॉट w. आपण लेफ्ट हँड साइड पासून चालू करूयात. ठीक आहे, आलं लक्षात आहे. लेफ्ट हँड साइड घेते मी, u ची किंमत ठेवली u1 u2 un, v ची किंमत ठेवली v1 v2 vn आणि w आहे w1 w2 wn. तर वेक्टर ऍडिशन प्रमाणे या दोघांची ऍडिशन काय येईल, रेग्युलर ऍडिशन. u1 आणि v1 पहिले कॉम्पोनंट ऍड होतील, u2 v2 दुसरे कॉम्पोनंट ऍड होतील, करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स ऍड करणे ऍडिशन म्हणजे. आणि यांचा डॉट कुणाशी घ्यायचा, w1 w2 wn शी घ्यायचा. आता हा डॉट प्रोडक्ट काय येईल, हा पहिला कॉम्पोनंट आहे, या w1 ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय u1 प्लस v1 मल्टिप्लाय टू w1. दुसरा कॉम्पोनंट काय u2 प्लस v2, हा w2 ला मल्टिप्लाय होईल, आणि शेवटचा कॉम्पोनंट un प्लस vn हा w1 ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय आलंय ते, आता हे रिअल नंबर आहे, रिअल नंबर मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होते. इन द रिअल नंबर लॉ ऑफ डिस्ट्रीब्युशन होल्ड्स. सो u1 w1 प्लस v1 w1, u2 w2 प्लस v2 w2 and so on un wn प्लस vn wn. तर आपण याला असं लिहूयात, u आणि w च्या टर्म एकत्र करूयात, u1 w1 प्लस u2 w2 प्लस un wn. आता v आणि w च्या टर्म एकत्र लिहूयात, v1 w1 प्लस v2 w2 प्लस vn wn. तर पहिला अंडरलाईन केलेला पार्ट काय आहे आणि दुसरा अंडरलाईन केलेला पार्ट काय आहे,
हा कोणाचा डॉट प्रॉडक्ट आहे फर्स्ट अंडरलाईन केलेला आपण U1 W1 U2 W2 UN W असं लिहिलं म्हणजे हा कोण आहे U1 U2 UN चा डॉट प्रॉडक्ट घेतला W1 W2 WN शी आणि पुढे V1 V2 VN चा डॉट प्रॉडक्ट घेतला तुम्ही W1 W2 WN शी म्हणजे काय केले U डॉट W आणि V डॉट W हे आहे तुमचं राईट हँड साइड अशा प्रकारे तुम्ही प्रूव्ह केलं U plus V dot W इथे डॉट लिहा U dot W plus V dot W. It is true for every vectors of Rn. आपण Rn वरतीच पाहतोय Rn म्हणजे रिअल नंबरचा n टाइम्स क्रॉस प्रॉडक्ट घेणं कार्टेशियन प्रॉडक्ट घेणं. पुढचं काय होतं नेक्स्ट सी पार्ट स्केलर k इंटू U डॉट V आपल्याला दाखवायचं k इंटू U डॉट V हेच करायचं के स्केलर k डॉट U काय आहे आता मी लेफ्ट हँड साइड अजून करतो इथं लेफ्ट हँड साइड आहे k मल्टिप्लाय बाय U डॉट V सो U इज U1 U2 UN हे स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो तो आणि याला V शी डॉट करायचं आता स्केलर मल्टिप्लिकेशनच्या डेफिनेशन प्रमाणे Rn चं स्केलर मल्टिप्लिकेशन युजफुल आहे हा वेक्टर आणि स्केलर मल्टिप्लाय करायचा तो काय देईल k इंटू U1 k इंटू U2 आणि k इंटू UN याचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला काय करायचं आहे V1 V2 VN इथं लिहायला पाहिजे आता हाय V1 V2 VN ठीक आहे आता याचा आणि याचा डॉट प्रोडक्ट घेणं k U1 V1 प्लस k U2 V2 अँड सो ऑन k UN VN कॉमन काय येते सर्व ठिकाणी k कॉमन आहे त्याला मी बाहेर घेतो U1 V1 plus U2 V2 plus UN VN. So it is K आणि हा लिहिलेला आपण जो आहे U1 U2 UN याचा डॉट प्रोडक्ट पेनामध्ये प्रॉब्लेम आला काहीतरी ठीक आहे तर कोणतरी बटन दाबले गेले आणि ते रेषे ओढले हे काय लिहायचं आलं लक्षात तुमच्या पुढे हो सर आता U1 U2 UN पेन फिरवला तर रेषे उरले तिथे चालतं ठीक आहे माझ्याकडून बटन दाबले गेले कोणतरी या ठिकाणी UN असेल आणि याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा माऊस न करतो मी रिस्टार्ट करावं लागेल जाऊ ठीक आहे आपल्याकडे किती वेळ येतात काय 3 मिनिटं आपण असंच डिस्कस करू आता हा पुढच्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला लिहायचंय V1 V2 VN म्हणजे आपण प्रूव्ह केलंय ठीक आहे चलो आपण प्रूव्ह केलंय K इंटू U डॉट V which is right hand side so in this way K into U dot V is nothing but K into U dot V हा होता आपला तिसरा रिझल्ट आणि शेवटचाही आपल्याकडे आहे 2 मिनिटं आपण त्याला कम्प्लीट करूयात शेवटचाही सोपा आहे कदाचित मॅट्रिक्स स्पेस मध्ये तुम्ही या टाइपचं पाहिलंही असेल डी पार्ट U डॉट U आपल्याला घटक आणि पुढे 0 दाखवायचा आहे तर U हा आहे U1 U2 UN मग U डॉट U काय असेल U1 U2 UN चा डॉट घ्यायचा त्याच्याशीच
U1 U2 UN म्हणजे हा असेल U1 इंटू U1 स्क्वेअर U2 स्क्वेअर आणि UN स्क्वेअर. आता मला सांगा U जर नॉन झिरो असेल, U हा जर नॉन झिरो असेल तर काय असेल? प्रत्येकाचा वर्ग केलाय. समजा +1 असेल -1 असेल मायनस जरी असेल तर वर्ग केलो सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह क्वांटिटीज आहेत. आणि जर समजा सगळे झिरो असतील तर झिरो आहे म्हणजे दिस इज अ कंपल्सरी ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. हे पहा आता आपण जसं लिहितो A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर हे नेहमी काय असते ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. का ABC झिरो असेल तर इक्वल टू झिरो येईल. ABC कोणताही रिअल नंबर असतो त्यांचा वर्ग पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह संख्येची बेरीज केली ती सुद्धा काय असते पॉझिटिव्ह असते. तोच आपण लॉजिक इथं वापरलेला आहे. हा आता हा झिरो केव्हा असेल? U डॉट V हा झिरो केव्हा असेल? इफ अँड ओनली इफ U1 स्क्वेअर प्लस U2 स्क्वेअर प्लस UN स्क्वेअर हा झिरो असेल. यांची बेरीज झिरो केव्हा असेल मला कोण सांगेल? पूर्ण वर्ग संख्याची बेरीज झिरो केव्हा असते? असं होणार नाही हा +4 हा -4 हा -9 तो +9 कारण हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. पूर्ण वर्ग संख्या पॉझिटिव्ह आहेत म्हणजे कंपल्सरी प्रत्येक जण काय असायला पाहिजे? झिरो असायला पाहिजे म्हणजे वेक्टर U काय झाला? झिरो झाला. U1 U2 UN झिरो झाला म्हणजे वेक्टर U झाला. म्हणजे U डॉट U हा इथे U डॉट U लिहायचं. U डॉट U झिरो येतं म्हणजे काय? U इक्वल टू झिरो येणार. U इक्वल टू झिरो असणं म्हणजे U डॉट U झिरो येणार. तर हे आपण प्रूव्ह केलंय. U डॉट U इज झिरो इफ अँड ओनली इफ U इज झिरो. या ठिकाणी हा रिझल्ट संपताय. नंतर एक्झाम्पल आणि काही गोष्टी आपण पुन्हा पुढच्या लेक्चरला पाहूयात. पेज नंबर वाटल्यास तुम्ही 72, 73, 74 पाहून घ्या घेतलेला आज. मीटिंग एंड होऊ शकते कधी लेस दॅन 1 मिनिट आहे. व्हिडिओ चालू करा सर्वजण. सर तिथं प्लस हा असाइनमेंट सबमिट करा.